नमस्कार मुलांनो. तर आज आपण काय शिकणार आहोत? आपण याच्या आधी 1 to 12 पर्यंत सगळे चॅप्टर कंप्लीट केले. त्याच्यानंतर आपण जे टेस्ट होतं युनिट 1 to 4 हे कंप्लीट केलं मुलांनो. मग 5 to 8. तर आता आपण काय शिकूया युनिट 1 मधलं 9 to 12. म्हणजे बघा 1.9 काय आहे आपल्या चॅप्टरचं नाव? से, येस ऑर नो, मग टॉकिंग अबाउट थिंग्स आणि ऍक्शन टाइम आणि वर्ड्स वी नो. तर हे जे 4 चॅप्टर आहेत किंवा 4 ऍक्टिव्हिटी आहेत त्या आपण ह्या ऍक्टिव्हिटी, गेम, टेस्ट आणि प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करणार आहोत. चला तर मग आपण शिकायला सुरुवात करूया. युनिट 1चं 9 to 12. तर मुलांना सर्वप्रथम आपण ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करणार आहोत. तर चला ऍक्टिव्हिटीला सुरुवात करूया. बघा मुलांना, सर्वप्रथम काय करूया आपण पहिले प्रश्न वाचूया. ठीक आहे. बघा काय आहे प्रश्न. रीड द क्वेश्चन अँड क्लिक ऑन द राईट आन्सर. आपल्याला काय करायचंय मुलांना? प्रश्न वाचायचा आहे आणि मग उत्तर द्यायची आहे. काय आहे? फिलिंग द ब्लँक्स विथ एम इज आर. तर आपल्याला कशाने उत्तर द्यायची आहेत मुलांना? इज एम आर. बघा दिसतोय एम इज आर. हे काय आहेत मुलांना? हेल्पिंग वर्ब आहेत. हे मी तुम्हाला मागच्या टेस्टमध्ये पण समजावून सांगितलं होतं इज एम आर कुठे यूज करतात. तर पुन्हा एकदा मी रिवाइज करते की इज एम आर कुठे यूज करतात. हे हेल्पिंग वर्ब आहे. तर आयच्या सोबत नेहमी मुलांना काय येतो? एम हा शब्द येतो. आयच्या सोबत काय येतो मुलांना? एम हा शब्द येतो. आणि ही, शी, इट किंवा नाव असेल कोणाचं जसं राम, मीना, हे कोणाचं नाव जर असेल तर याच्या समोर काय येईल? इज. ही इज, शी इज, इट इज, राम इज, मीना इज. आणि आर मुलांना हे प्लुरल साठी म्हणजे अनेक वचनी जे शब्द असतात जसं दे, वी, यू, तर ह्याच्यासाठी आपण आर हा शब्द वापरतो. दे आर, वी आर, यू आर. हे जे प्लुरल जे असतात शब्द त्यांच्यासाठी आपण आर हा हेल्पिंग वर्ब वापरतो. चला तर मग आपण प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करूया. बघा मुलांनो, इथे काय दिलेलं आहे? आता इथे एक हे दिसतोय, मॅन दिसतो आहे. आणि मग आता इथे येईल बघा काय आहे आपल्याला ऑप्शन? आय डॅश. तर काय आहे मुलांना? पहिलं ऑप्शन आहे एम आणि आहे इज. आणि या बाजूला काय दिलेलं आहे मुलांना? मॅन. ठीक आहे. मॅन म्हणजे मनुष्य. तर आपल्याला सेंटेन्स बनवायचं आहे आणि हे दोन हेल्पिंग वर्ब वापरून आपल्याला सेंटेन्स पूर्ण करायचं आहे. तर काय लिहू मुलांना? आय एम मॅन की आय इज मॅन. काय येईल इथे? आय एम. आयच्या सोबत नेहमी हेल्पिंग वर्ब कुठला येतो? एम. काय येईल इथे? आय एम. आय एम अ मॅन म्हणजे मी मनुष्य आहे. इज येणार नाही. तर आपलं उत्तर काय असेल मुलांना? एम. बघा आता दुसरा प्रश्न वाचूया मुलांना. काय आहे नेक्स्ट? आपल्याला आता हे हेल्पिंग वर्ब दिलेले आहे इज एम आर. याचाच उपयोग करून आपल्याला काय करायचं आहे? रिकाम्या जागा मुलांना पूर्ण करायचे आहेत. तर बघा प्रश्नाला सुरुवात करूया. काय दिलेलं आहे? यू. तर यूच्या सोबत नेहमी काय येतो? यू आर, दे आर, वी आर. तर या प्लुरल शब्दांसोबत जसं हे दे आहे हे प्लुरल आहे म्हणजे अनेक वचनी आहे. त्याच्यासोबत काय येईल? आर, यू आर, दे आर, वी आर असं. आणि बघा एम फक्त कोणासोबत येतो? आयच्या सोबतच काय येतो? एम हा एम एम हा काय येतो? हेल्पिंग वर्ब येतो. बघा आता काय येईल? यू आर. काय येईल आता? यू आर अ गर्ल. ही मुलगी दिसती आहे, हा मुलगा. तर हा हिला काय म्हणतो? यू आर अ गर्ल. ही छोटी मुलगी दिसते. तर काय येईल इथे मुलांना हेल्पिंग वर्ब? यू एम येईल की यू आर येईल? आपलं उत्तर असेल यू आर. यू आर अ गर्ल. तर उत्तर येईल इथे आर. बघा आता दोन आपण प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा काय आहे मुलांना? ही एम येईल की ही इज? काय येईल? हा दिसतो आहे मुलगा म्हणून काय आलं इथे? इथे प्रोनाउन आलाय, सर्वनाम आलाय ही. तर काय येईल? ही इज अ बॉय. ही इज की ही एम अ बॉय. काय येईल मुलांना? इथे काय येणार हेल्पिंग वर्ब? ही इज. तर आपला उत्तर आहे ही इज. बघा आता इथे बघा आपल्याला काय दिसते आहे? या पिक्चर मध्ये एकापेक्षा जास्त दिसते. हे काय आहेत? फ्रेंड्स आहेत. काय आहेत?
फ्रेंड्स आहेत हे दिसतात आणि हे किती आहेत, एकापेक्षा जास्ती, म्हणून याला काय लागलेलं इथे वी म्हणजे आम्ही सगळे, वी म्हणजे आम्ही, एकापेक्षा जास्त लोक असतील, जास्त फ्रेंड्स असतील तर काय बनवू आपण वी 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 हा शब्द वापरतो. वी आर अ फ्रेंड्स, वी आर अ ब्रदर्स, वी आर अ सिस्टर्स असं आपण वापरतो. बघा तर इथे वी दिलेलं आहे तर काय येईल, वी एम येईल की वी आर, तर मुलांना काय येईल इथे येईल वी आर अ फ्रेंड्स, वी आर फ्रेंड्स, काय येईल इथे वी आर फ्रेंड्स म्हणजे आम्ही मित्र आहोत. तर उत्तर असेल आपलं आर. बघा आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा शी इज अ गर्ल, ही काय दिसते, ही मुलगी आहे, ही म्हणते शी इज, तर काय येईल इथे सी एम येईल की सी इज येईल, कुठला हेल्पिंग वर्ब येईल मुलांना सांगा पाहू. शी आहे तर इथे काय येईल शी इज अ गर्ल, काय येईल इज, वाचा काय आहे शी इज अ गर्ल. पुढचं बघूया आपण. आता ह्या मुलाकडे काय दिसतोय तुम्हाला, शर्ट दिसतोय, तर काय म्हणेल, आपल्याकडे कुठली जर वस्तू असली तर काय म्हणतो, जसं माझ्याकडे हे स्टिक आहे तर मी काय म्हणेल आय हॅव अ स्टिक. आता पेन असेल तर आय हॅव अ पेन, माझ्याकडे ड्रेस असेल तर आय हॅव अ ब्ल्यू ड्रेस, म्हणजे माझ्याकडे निळा रंग आहे. तर बघा तर आपण काय इथे काय दिलेलं आय आहे आणि आपल्यासोबत दिलेले आहेत ऑप्शन हॅव आहे मुलांना आणि हॅज आहे. मग काय आहे, आता हा सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे. काय आहे, आय डॅश अ शर्ट, तर इथे काय येईल मुलांना, आय हॅव येईल की आय हॅज येईल, सांगा पाहू काय येईल, आय हॅव अ शर्ट म्हणजेच काय, माझ्याकडे शर्ट आहे, काय होईल आय हॅव अ शर्ट. तर कुठला हेल्पिंग वर्ब येईल, हॅव. बघा पुढचा प्रश्न. आता हा मुलगा आहे, याच्याकडे काय दिसतो आहे, रॅबिट आहे, काय आहे मुलांना रॅबिट म्हणजे ससा. बघा प्रश्न वाचूया. आय फिलिंग द ब्लँक्स अ रॅबिट, आपल्याला दोन ऑप्शन आहेत मुलांना, कुठले आहेत, आपल्याकडे हॅव आहे आणि हॅज आहे. तर बघा हॅव कोणाकोणासोबत येतो, आयच्या सोबत हॅव येतो, दे हॅव, वी हॅव येतो हॅव, आणि आयच्या सोबत आपण काय वाचलंय की नेहमी आयच्या सोबत जो हेल्पिंग वर्ब असतो तो एम म्हणजे एम हा येतो, आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल असं. तर बघा काय येईल याच्यात, आय हॅव अ रॅबिट येईल, माझ्याकडे रॅबिट आहे, की आय हॅज अ रॅबिट येईल, काय येईल मुलांना, आपलं उत्तर असेल हॅव. तर आपण काय म्हणू सेंटेन्स बोलताना, आय हॅव अ रॅबिट म्हणजे माझ्याकडे रॅबिट आहे. आता बघा पुढचा प्रश्न बघूया आपण. बघा आता निलेश डॅश अ कॅट, म्हणजे निलेशच्याकडे पतंग आहे. निलेश काय आहे, म्हणजे थर्ड पर्सन आहे, आपण तिसऱ्या व्यक्तीविषयी बोलतो आहोत. तर बघा हॅव येईल हेल्पिंग वर्ब की हॅज. आता निलेशला बोलायचं आहे की माझ्याकडे काईट आहे, KITE काईट म्हणजे पतंग, माझ्याकडे पतंग आहे. जर असं बोलायचं असेल तर काय बोलू आपण, कुठलं हेल्पिंग वर्ब लागेल, निलेश हॅज अ काईट म्हणजेच काय, निलेशकडे काईट आहे, निलेशकडे पतंग आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. ही प्ले गिटार, काय दिलेलं आहे, ही प्ले गिटार म्हणजे आपण दुसऱ्या व्यक्तीविषयी बोलतो आहोत. मग काय असेल, डज येईल का, DOES डज की DO डू, काय येईल, तर आता ही आहे म्हणून आपण ही शी इट असेल तर काय येतो मुलांना, डज असेल, आय असेल किंवा यू असेल तर काय येतो, डू हा हेल्पिंग वर्ब येतो. तर इथे काय येईल, ही प्ले गिटार, प्रश्न विचारलाय म्हणजे तो गिटार वाजवतो काय, तर आपल्याला काय म्हणावं लागेल, डज ही प्ले गिटार. कसं होईल, फिलिंग द ब्लँक्स मध्ये काय येईल, डज ही प्ले गिटार म्हणजे तो गिटार वाजवतो का, असा प्रश्न आहे. तर आपल्या फिलिंग द ब्लँक्स मध्ये येईल डज, उत्तर आहे डज, DOES डज. आता बघा इथे काय दिसते आहे, फिलिंग द ब्लँक्स, यू वॉन्ट होमवर्क एव्हरी डे. आता यू वॉन्ट होमवर्क एव्हरी डे, तर इथे प्रश्न विचारलेला आहे, क्वेश्चन आहे, तर काय येईल, आपल्याला ऑप्शन आहे DOES डज आणि DO डू. आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डज ही शी इट असेल तरच डज येतो आणि आय यू वगैरे असेल तर डू येतो. काय येईल,
डॅश यू वॉन्ट होमवर्क एव्हरी डे, तर काय येईल डू यू वॉन्ट होमवर्क एव्हरी डे, म्हणजे तुला रोज होमवर्क पाहिजे का, असा प्रश्न तयार होईल. तर काय येईल मुलांना, उत्तर आहे डू. काय येईल, डू यू वॉन्ट होमवर्क एव्हरी डे, म्हणजे तुम्हाला रोज होमवर्क अभ्यास पाहिजे आहे का. होमवर्क म्हणजेच मुलांना अभ्यास जो आपण रोज करतो तो. तर बघा मुलांना आपला पुढचा प्रश्न काय आहे, द माऊस इज डॅश द हॅट, म्हणजे आपल्याला माऊस कुठे दिसतो आहे, हॅटच्या बाजूला दिसतो आहे. कुठे दिसतो आहे, बाजूला दिसतो आहे, म्हणजे नियर, जवळ आहे. नियर म्हणजे जवळ, हॅटच्या नियर म्हणजे जवळ आहे. तर काय येईल, FAR फार म्हणजे दूर, NEAR नियर म्हणजे जवळ. तर काय येईल उत्तर, द माऊस इज नियर द हॅट. बघा मुलांना आता पुढचं, आता बघा हॅट म्हणजे ही हॅट आहे आणि माऊस कुठे आहे, वर आहे, हॅटच्या वर आहे. मग बघा द माऊस इज डॅश द हॅट, तो काय येईल, अंडर द हॅट येईल की ऑन द हॅट. अंडर म्हणजे खाली, बघा जसं आपण म्हणतो अंडर द टेबल, अंडर द बेड म्हणजे बेडच्या खाली, टेबलाच्या खाली. तर असं अंडर हा म्हणजे च्या खाली, आणि ऑन म्हणजे वर, ऑन द टेबल, ऑन द चेअर, ऑन द बेड म्हणजे बेडच्या वर, टेबलच्या वर असं. तर तुम्हाला काय दिसते आहे चित्रामध्ये की माऊस हा हॅटच्या वर आहे. मग काय बोलूया आपण, द माऊस इज ऑन द हॅट, तर येईल इथे ऑन. बघा पुढचा प्रश्न आता दिसतो आहे आपल्याला. बघा आता प्रश्न बदललेला आहे, रीड द सेंटेन्स अँड क्लिक ऑन द राईट वर्ड. आपल्याला बरोबर जो वर्ड आहे त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचंय. वी कॅन ईट इट. बघा काय करायचं आहे, वी कॅन ईट इट म्हणजे इट म्हणजे खाणे, आणि हा IT इट म्हणजे त्या वस्तूबद्दल बोललेला आहे. तर तुम्ही काय खाऊ शकता, इथे ऍपल दिलेला आहे आणि इथे एक अलार्म क्लॉक दिलेली आहे. म्हणजे काय खाऊ शकता तुम्ही, वी कॅन ईट इट, तर आपण काय खातो मुलांना, ऍपल. मग काय येईल, वी कॅन ईट इट ऍपल. बघा दुसरा, आता तुम्हाला म्हणजे इथे 2 पिक्चर दिलेली आहेत आणि त्याच्यातला जो खरा पिक्चर आहे तो तुम्हाला इथे टिक करायचा आहे. बघा वी कॅन वॉश इट, वी कॅन वॉश इट, तर आपण काय वॉश करू शकतो. इथे काय दिसते आहे मुलांना, आपल्याला एक हा सदरा दिसतो आहे, असं स्वेटर दिसते आहे शर्ट सारखं, आणि इथे काय दिसतो आहे, एक असं मून दिसतो आहे. ठीक आहे, मून आहे. तो वी कॅन वॉश इट, आपण काय वॉश करू शकतो, आपण हा स्वेटर वॉश करू शकतो. मग उत्तर काय असेल बघूया आपण, वी कॅन वॉश इट, आपण म्हणजे हा शर्ट धुवू शकतो. हा जो मून आहे तो धुवू शकतो का आपण, नाही. वी कॅन वॉश इट म्हणजे हे चित्र पिक्चर ओळखायचं आहे. मग आहे वी कॅन कट इट, म्हणजे काय कापू शकतो आपण. इथे बघा एका टब मध्ये काय दिलेलं आहे, पाणी दिलेलं आहे आणि हा एक पेपर दिलेला आहे. तर वी कॅन कट इट, तुम्ही पेपर कट करू शकता की वॉटर कट करू शकता टब मधलं. तर काय येईल मुलांना बरोबर उत्तर जो असेल, वी कॅन कट इट पेपर. बघा आता आपण असंच 2 पिक्चर दिलेली आहे, त्याच्यातून तुम्हाला मुलांना ओळखायचंय. बघा वी कॅन स्मेल इट, स्मेल करणे म्हणजे सुवास घेणे, वास घेणे, सुगंध घेणे. वी कॅन स्मेल इट, तुम्ही काय स्मेल इट करू शकता, हा रोज की सीझर, रोज म्हणजे गुलाबाचा फूल, सीझर म्हणजेच कैची. तर काय आहे, वी कॅन स्मेल इट, काय स्मेल करू शकतो, कशाचा वास घेऊ शकतो, सुवास घेऊ शकतो आपण, रोज. बरोबर आहे. बघा आता काय करायचंय मुलांना, फाइंड द वर्ड्स दॅट बिगिन विथ टी फ्रॉम द चार्ट. तर मुलांना काय केलेलं आहे, आपल्याला इथे चार्ट दिलेला आहे आणि ज्या अक्षरांची सुरुवात ही टी या अक्षरापासून होते, टी या वर्ड पासून होते, त्याला काय करायचंय, ते शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. तर चला बघूया. बिगिनिंग म्हणजे टी शब्दांनी त्या शब्दाची सुरुवात झालेली पाहिजे. बघा आता हा शब्द वाचूया आपण. इथे दिलेला आहे पहिला, हे हिअर, टी ने सुरुवात होते का, नाही. आता THEN, आपल्याला हा टी हा शब्द ओळखायचा आहे. फाइंड द वर्ड्स दॅट बिगिन विथ टी फ्रॉम द चार्ट. तर टी पासून कुठला होतो, इथे आहे टी, देन हा सुरू होतो टी पासून, THEN, देन CAT कॅट, इथे टी आहे पण ते बिगिनिंगला आहे का, नाही, ते आहे एंडिंगला, तर हा नाही येणार. मग आहे बॅट, बॅट मध्ये BAT बॅट,
इथे पण टी लास्टला आहे, असं बिगिनिंगला नाहीये. बघा THIS this हा वर्ड कशापासून, टी पासून, बिगिनिंगला आहे टी, सुरुवातीला, म्हणून हा वर्ड आहे. हा बरोबर आहे हा. मग आता THE आता द हा शब्दाची सुरुवात बिगिनिंगला काय आहे, सुरुवातीला टी आहे. बिगिनिंग म्हणजे त्याची स्पेलिंग टी पासून सुरुवात झाली पाहिजे. तर हा काय आहे मुलांनो, हा शब्द बरोबर आहे, टी पासून झालेला आहे. FA फॅन नाही आहे. THEIR देअर ची पण सुरुवात टी पासून झालेली आहे. THEIR देअर इज स्टार्ट फ्रॉम द वर्ड टी. आता THEN them काय आहे, THEN them ची पण सुरुवात मुलांनो टी पासून झालेली आहे, म्हणून हा टी पासून सुरू होणारा शब्द आहे. MAT मॅट, बघा मॅट मध्ये पण टी आहे, पण हा एंडिंगला आलेला आहे, म्हणून हा टी पासून सुरुवात झालेला शब्द नाहीये. इथे बघूया WANT वॉन्ट बिगिनिंगला टी आहे का, नाही, लास्टला आहे, म्हणून हा पण टी पासून सुरू होत नाही. MA मॅन नाही, टी पासून सुरुवात नाहीये. इथे बघा TO2 बिगिनिंगला टी आहे, म्हणून याची सुरुवात होत आहे. GOAT गोट, इथे स्टार्टिंग बिगिनिंग कशापासून सुरू झालेली आहे, जी, लास्टला टी आहे, म्हणून हा शब्द नाही. EAT बिगिनिंगला ई आहे, म्हणून हा नाही, एंडिंगला टी आहे. NEST नेस्ट, मुलांनो इथे एन पासून झालेली आणि लास्टला टी, म्हणून हा टी पासून सुरू होत नाही. THERE देअर हा बरोबर आहे शब्द मुलांनो, कारण हा बिगिनिंगला टी झालेला आहे. COAT कोट, सी पासून स्टार्ट झालेला आहे, म्हणून हा पण वर्ड नाहीये. DOT डॉट बिगिनिंग विथ टी, नो. THAT दॅट हा शब्दाची सुरुवात टी पासून झालेली आहे. बघा मग टी पासून कोणकोणते शब्द झालेला आहे, THEN then, THIS this, THEIR there, THEM them, TO2, THERE there आणि THAT that हे टी पासून सुरू होणारे शब्द आहेत. याच्यातून आपण शब्द ओळखलेले आहेत. चला तर मग आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. काय दिलेलं आहे बघा प्रश्न, फाइंड द वर्ड्स बिगिन विथ TH. आता आपल्याला वर्ड्स कशापासून शोधायची आहे की जे TH पासून स्टार्ट होतात आणि WH पासून स्टार्ट होतात फ्रॉम दी चार्ट. म्हणजे हा जो चार्ट दिलेला आहे याच्यातली जी शब्द आलेली आहे ती TH पासून सुरू जी होतील आणि WH पासून ती शब्द आपल्याला ओळखायची आहेत. तर बघा आधी TH पासून कोणते कोणते शब्द होतात. WHO हा कशापासून झालेला आहे, WH, म्हणून याला आपण काय करूया, हा WH पासून सुरू झालेला शब्द आहे. मग आहे THEN देन, बघा इथे TH आहे, हा देन आहे, हा कशापासून सुरू झालेला आहे, TH. मग बघा परत हा WHERE वेअर हा सुरू झालेला आहे WH पासून, तर हा WH पासून सुरू झालेला आहे. बघा इथे WH आहे, इथे TH आहे. आता शोधूया बघा वॉट, WHAT वॉट हा पण शब्द WH पासून सुरू झालेला आहे दिसतोय. तर वॉट हा शब्द आहे WH पासून सुरू झालेला. this, THIS this, बघा TH आहे, this पण आहे, TH पासून सुरू झालेला आहे. THE द हा पण काय आहे, TH पासून सुरू झालेला आहे. आता WH वाला बघा WEHN व्हेन हा बघा WH पासून सुरू झालेला आहे. THIR देअर कशापासून सुरू झालेला आहे मुलांनो, TH पासून सुरू झालेला आहे. THEM them हा पण शब्द बघा TH पासून सुरू झालेला आहे. मग MAT मॅट नाही, हा WH आणि TH पासून पण सुरू झालेला नाही. WANT वॉन्ट हा पण शब्द ह्या दोन्ही अक्षरापासून सुरू झालेला नाही. WHEEL विल म्हणजे चाक, तर हा जो शब्द झालेला आहे हा WH पासून सुरू झालेला आहे. बघा WHY दिसतोय तुम्हाला WH पासून सुरू झालेला, व्हेरी गुड. GOAT गोड हा TH किंवा WH पासून सुरू झालेला आहे का सांगा, नाही, म्हणजे हा नाही येणार. WERE तुम्हाला दिसते TH किंवा WH सुरुवातीला, इथे दिसते आहे मुलांनो, नाही,
मग हा पण WH नाही आहे. NEST नेस्ट, WH किंवा TH स्पेलिंग दिसते का आपल्याला? नाही, म्हणजे हा पण नाही आहे. THERE देअर, हा बरोबर आहे. TH या शब्दापासून हा सुरू झालेला आहे. COAT कोर्ट, ह्या दोन्ही शब्दांपासून तो तयार झालेला नाहीये, बिगिनिंगला नाहीये. WHOLE होल हा झालेला आहे. WH या शब्दापासून सुरुवात झाली आहे. THAT दॅट मुलांनो हे पण झालेलं आहे. तर बघा आपण सुरुवात पाहिलेली आहे की TH आणि WH पासून सुरू होणारी जी शब्द आहेत ते आपण म्हणजे अभ्यासलेली आहेत. सांगा मला TH पासून कुठलं झालेलं आहे? TH पासून सुरू होणारे शब्द कुठले आहेत? THEN then, THIS this, मग काय आहे? THEIR there, THED, THEN then, मग कुठला आहे? THERE there, मग आहे THAT that. आता WH पासून बघा कुठलं कुठलं आहे? WHO who, WHERE where, WHAT what, WHEN when, मग आहे WHEEL will, मग आहे WHY why, WERE हा नाहीये. मग बघा हा काय? WHOLE होल, आणि मग आहे हे आपले WH पासून सुरू होणारे शब्द आहेत. तर आपण ह्या चार्ट मधून मुलांनो सगळे TH आणि WH पासून सुरू होणारे शब्द आपण ओळखलेले आहेत. आता आपण शेवटचा प्रश्न बघूया. आता आपल्याला फाइंड द वर्ड्स बिगिन विथ T फ्रॉम द चार्ट. आपल्याला आता असे शब्द पाहायचे जे T पासून स्टार्ट होतात. आता पटापट वाचूया. HEERE T पासून स्टार्ट झालेला आहे का? नाही. THEN झालेला आहे T पासून, म्हणजे हा बरोबर आहे. CAT कॅट, हा बघा हा शेवटी आहे म्हणून हा नाही. BAT बॅट, इथे T काय आलेला आहे? लास्टला आलेला आहे म्हणून हा शब्द नाही आहे. THI this हा बिगिनिंगला आलेला आहे, सुरुवातीला आहे म्हणून हा बरोबर आहे शब्द. ठीक आहे. मग THE द, हे सुरुवातीला काय आलेलं आहे मुलांना? T आलेला आहे म्हणून हे T पासून स्टार्ट होणार आहे, बिगिन आहे, सुरुवात आहे. FAN फॅन, इथे T नाही आलेला आहे. THEIR देअर, मुलांना बघा T पासून सुरू झालेला आहे म्हणजे हे बरोबर आहे. मग बघा मुलांना THEM them T पासून सुरू झालेला आहे, बरोबर आहे. मग MAT मॅट, इथे बघा हे झालेलं आहे का? नाही. T बिगिन आहे का सुरुवातीला? नाही. आता बघा WANT वॉन्ट मध्ये T एंडिंगला आलेला आहे म्हणून हा T पासून बिगिनिंग वर्ड नाही आहे. MAN मॅन मध्ये पण सुद्धा T नाही आहे. मग आहे TO2 या शब्दाची सुरुवात बिगिनिंग T नी आहे म्हणून हा T बिगिनिंग वर्ड आहे. मग GOAT मुलांना आहे गोट, इथे लास्टला T आहे, बिगिनिंगला G आहे म्हणून हा T बिगिनिंग नाही आहे, स्टार्ट T नी होत नाही. EAT इट, इथे मुलांना T पण शेवटी आहे, आपण नाही आहे. NEST नेस्ट, इथे T लास्टला आहे, स्टार्ट T पासून सुरू झालेली नाहीये. इथे बघा THERE देअर, हे बरोबर आहे, T स्टार्ट सुरुवातीला आहे. COAT कोर्ट, ह्याच्यातलं बघा T लास्टला आहे, स्टार्टिंगला आहे का? नाही, म्हणून हा पण शब्द T या गटात बसणार नाही. DOT डॉट, इथे पण T मुलांना शेवटी दिलेला आहे म्हणून हा T पासून सुरुवात नाहीये याची. मग आहे THAT दॅट मुलांना, तर T हा स्टार्टिंगला दिलेला आहे म्हणून काय आहे? T पासून सुरू होणारे हे शब्द आहेत. चला तर मग वाचूया आपण T पासून कुठले कुठले शब्द सुरू झाले. बघा कुठला आहे? THEN then, THIS this, THE the, THEIR there, THEM them, हे T पासून सुरू होणारे शब्द आहेत. मग आहे TO2, मग आहे THERE there, आणि मग आहे THAT that. तर अशा प्रकारे मुलांना आपण शब्दांचं पाहिलं की T पासून कुठले शब्द होतात, TH पासून कुठले शब्द स्टार्ट होतात. आपण ग्रामर पोर्शन पण अभ्यासलेलं आहे. इज, एम, आर, हेल्पिंग वर्ब कुठे येतात, एन कुठे लागते, हे सगळं मुलांना आपण ह्याच्यात अभ्यासलेलं आहे.